लहरी माणसाची मेहरबानी म्हणजे मृगजळाच्या मागे धावणं. अशा माणसाची लहर कधी फिरेल हे नाही सांगता येत. त्यामुळे अशा माणसाची संगत नकोच आपल्याला. पिंट्या, ह्याने ना आयुष्यभर तत्वज्ञानच पास दिलंय, पण त्याने पोट भरत नाही. व्यवहार कळावा लागतो आणि व्यवहारासाठी पैसा लागतो. ह्यांचं ऐकत बसलास ना तर ह्यांच्यासारखाच होशील आणि बायकोला लंकेची पार्वती करून ठेवशील घरात. काही सारखं सारखं तेच का बोलतेस तू? मी जरा शहाणपणाच्या 4 गोष्टी सांगायला लागले तर माझ्यावरच ओरडतोस होय? अरे मी आहे ना म्हणून टिकू नये. दुसरी कोणी असती ना तर पळून गेली असती केव्हाच. काय राहिलंय का या संसारात? हा, याला दीड जमडीचं सुख नाही इकडे. बाबा, तू दे रे पिंट्या. तिला उत्तर द्यावं असं मला वाटतच नाही. आम्हाला एकमेकांची भाषा समजतच नाही. दोन वेगळ्या ग्रहावरची माणसं आहोत आम्ही. आणि तसंही कंठशोष करून काय उपयोग आहे बाबा? आता असं राहिलंय किती माझं आयुष्य हत्ती गेला आणि शेपूट राहिला. बाबा पिंट्या, अरे मला तुझी काळजी नाहीये. तू मोठा झालाय, समजूतदार झालाय, जबाबदारी कळते तुला. पण जानूची काळजी मला. पांडुरंगा, जानूचं सगळं सुरळीत होत रे बाबा. कुठला चालतो रे? दोन्ही पण चालू. पाच वर्षासाठी करायचे का? बरं, एकच मिनिट. हा, ठीक आहे. सॉरी. हॅलो हॅलो, कोण बोलताय? हॅलो जानू, बेटा आईचा आवाज पण विसरलीस काय ग? आई, अगं तू वेगळ्या नंबरवरनं फोन केलायस आणि तू रडतेस म्हणून लक्षात नाही आलं. काय झालं? नशीबच फुटलंय ग जानू. रडू नको तर काय करू? आई, काय झालंय? काय सांगू? आधी हे होते छळायला, आता त्यांच्या पावलावर पाऊल टाकून पोरगा पण तसाच वागतोय. बरं, ऐक मी जरा कामात आहे, कस्टमर आहे समोर. मी नंतर बोलू का? आपण नंतर बोलूया. मग तुला साधा आईशी फोनवर बोलायला सुद्धा वेळ नाहीये. आई, अगं मी कामात आहे, माझ्या समोर कस्टमर आहे आणि असं अलाउड नसतं आम्हाला बँकेत ग. मी बोलते ना नंतर, आता नाही बोलता येणार. अगं मग तुझं काम दुसऱ्या कुणाला तरी दे आणि बोल ना माझ्याशी. आई, असं नाही करता येत. ऐक ना, मी करते नंतर फोन. जानू, अगदी जीव नकोसा झालाय ग मला. ऐक मी तुला परत फोन करते. एक दोन मिनिटं देशील मला? 2 मिनिटं दे. हा, नक्की कर. मी या फोनच्या बूथ पाशीच थांबते इकडे. म्हणजे ह्यांच्या समोर ना मला काही बोलताच येणार नाही ग तुझ्याशी. अगं काय सांगू, मला तर ना हल्ली यांची भीतीच वाटते बाई. अगं मारायला देखील मागे पुढे पाहणार नाहीत ते. आई हो, ऐक मी करते फोन. लगेच कर, अगदी मी वाट बघते. सॉरी, काय म्हणत होतात? 5 वर्षासाठी म्हणजे 2019ला मॅच्युअर होईल. चालेल. किती झाले रे? 3 कॉल झाले. अरे मी तर एकच केला होता. मध्ये 2 वाढवले ना. कशाला वाढवलेस? काय मी सांगितले होते का? तू परस्पर वाढवलेस. हो, तुम्ही बोलत होता म्हणून वाढवले. मग आता पुढच्या 2 कॉलचे पैसे पण तूच दे. अहो बाई, काय बोलताय तुम्ही? ते काय नाही, पैसे द्या तुम्ही आधी. मी काय कुठे पळून चालले का रे? हा, थांबते इथेच, फोन येणार आहे माझा. बरोबर, ठीक आहे.
बाबा मला सांगायचं ना. अरे नको, मी करतो. पाणी देऊ? नाही नको. बरं द्या, मी करतो. येऊ का? सहस्त्रबुद्धे, नमस्कार. नमस्कार. काय छोटे सहस्त्रबुद्धे? शशिकलाबाई आहेत का घरात? आहेत? बाहेर गेलीये. बाहेर गेली काय? काय म्हणताय सहस्त्रबुद्धे? पाय दुखतोय का? पायाचं दुखणं फार वाईट. परावलंबी होतो माणूस. वेळीच उपचार केले ना तर काहीतरी आशा असते, नाहीतर कायमचं अपंगत्व. काय पिंट्याराव, गेली का नोकरी? काय करणार? जग फार वाईट आहे हो. अहो व्यवहारावर चालतं. एक हात से लो, एक हात से दो. हा नियम आहे जगाचा. मी नियम पाळणारा माणूस आहे, काटेकोर. पण तुम्हाला मात्र सगळं घ्यायचंच असतं. नोकरी तुम्ही घेणार, पैसे तुम्ही घेणार, फ्लॅटही तुम्हाला हवा, आणि देणार काय आम्हाला? तर निराशा, नाराजी. असं कसं चालेल? आपटे तुम्ही काय बोलताय? आम्हाला काहीच कळत नाहीये. नाही कळलं का? समजावून सांगतो. तुमची बहीण जान्हवी हिने काय केलं? आधी माझ्या भावनांची खेळली. नाही, तिने माझ्याकडनं बऱ्याच गोष्टी कबूल करून घेतल्या. तुमची नोकरी, वडिलांचं ऑपरेशन, मला फुल दिली, आणि माझ्यापेक्षा मोठा बकरा मिळाल्यानंतर मला बाजूला गेलं. एक मिनिट आपटे, ताईबद्दल काहीच बोलायचं नाही. ऐकून नाही घेणार मी. तू कोण रे न ऐकून घेणारा? तू माझा मिंदा आहेस, मी नाही. हे विसरू नकोस, कायम लक्षात ठेव. मी तुला नोकरीला लावलं, मित्राला सांगितलं काढून टाक, त्याने काढून टाकलं. ही तुझी लायकी. आणि तू काय माझ्यावरती आवाज चढवतोस? झुंब जळला तरी पीळ जात नाही. अरे छोट्या सहस्त्रबुद्ध्या. आपटे तोंड आवरा. अहो तोंड आवरलंय म्हणून साध्या भाषेत बोलतोय. नाहीतर तुम्ही जे माझ्याशी वागलात ना, त्या बदल्यात 2 नवीन शब्द तयार करून भेट म्हणून दिली असती तुम्हाला. आपटे तुम्हाला हवं ते केलंय ना तुम्ही. आधी पिंट्याला नोकरी लावली, मग ती घालवली. झालं ना तुमच्या मनासारखं. आणखी काय हवंय तुम्हाला? फारच अल्पसंतुष्ट समजता बाबा तुम्ही मला. समाधान नाही ना झालं माझं. नाही ना झालं समाधान. नाही समाधान झालं. हाच तर माझा प्रॉब्लेम आहे. अजून काहीतरी हवंय. तुम्हाला देण्यासारखं काही नाहीये आमच्याकडे. काहीतरी असेल. नाहीये. कृपा करून जा तुम्ही आमच्या घरातून. कसा जाऊ? कसा जाऊ? मला जे हवंय ते तुमच्याकडे आहे. ते नाही दिलं तर पोलीस केस नाही का करणार मी तुमच्यावर? कसली पोलीस केस? हे बघा आपटे, आम्ही काही केलेलं नाहीये. नाही कसं? एक मिनिट, तुम्ही आता जे काही बरलात ना त्यापैकी तसंच्या तसं काहीही झालेलं नाहीये. नसेल झालं, नसेल झालं. मग माझ्याकडून तुम्ही पैसे घेतलेत त्याचं काय?
पैसे? हो, ते तुमच्या सुविद्य पत्नीला विचारा की. पैसे द्यायची वेळ आल्यानंतर फोन कट करायला लागल्या शशिकला मॅडम. असं कसं चालेल? कसले पैसे? अहो, जान्हवीचं माझ्याशी लग्न लावून देण्याचे पैसे घेतले होते शशिकला मॅडमनं. तुम्हाला सांगितलं नाही? एक मिनिट आपटे, तुम्ही हे कधीच बोलताय? आताच, आता डोक्यावर परिणाम झाला होता ना तेव्हा. आमचं सेटिंग करून देणार होत्या त्या. गोखल्यांना डिवोर्स आणि जान्हवीशी माझं लग्न, आणि त्या बदल्यात पैसे आणि फ्लॅट. 2 BHK, 2 BHK असा सौदा झाला होता आमच्यात. फ्लॅट? हो, पण घाबरू नका, तिथपर्यंत वेळ गेलेली नाहीये. पण मला मात्र गाजर दाखवून कॅश घेतलीच त्यांनी. देताय ना? ठीक आहे, मला माझा पैसा मिळेपर्यंत मी इथेच बसतो. काय करणार, तुमचे विचार घटके घटकेला बदलत असतात. मला माझा पैसा हवाय. सॉरी. ओ भाई, आता इथून फोन नाही करायचा. का? फोन मेलाय तुझा? ते काय नाही, तुम्ही नंतर पैसे द्यायला कटकट करता. हे बघ, लबाडी तूच केलेली आहेस, कळलं ना? मी एकच फोन केला होता, तू 3 फोनचे पैसे मागायला लागलास. आणि इथे टेलिफोन बूथ उघडून बसलायस ना, कुणी येऊन फोन करू शकतं, कळलं काय? पहिल्यांदा आधीचे पैसे द्या, नंतरच फोन करा. अरे देते रे. काय नुसती कटकट लावली आहे का? 1 रुपयासाठी ही बाई काय पळून जाणार आहे का? आई, मी तुला म्हणाले होते ना, मी नंतर फोन करते तुला. पण नंतर म्हणजे कधी? तुझ्या फोनची वाट पाहते त्याची मी काय उभी राहिले ना, माझ्या पायाचे अगदी तुकडे पडायला लागलेले आहेत. आई, मला आता नाही बोलता येणार. नको बोलूस. नाही बोलता येणार असेल तर पण आजच्या 40,000 रुपये मात्र पाठवून दे. काय? 40,000? आई, कशासाठी? ह्यांनाच हवेत, फक्त त्यांना तुझ्याकडे मागायला संकोच वाटतोय. आई, आई नंतर बोलू. आता बोलू बिलू काही नकोच, चर्चा नकोच आहे. मी काय म्हणते, आजच्याच पैसे पाठवून दे. आई अगं पण. आणि हे बघ, एक काम कर, त्यांना सांगू नकोस, म्हणजे पैसे माझ्याचकडे दे. आणि तुला जमणार नसेल ना यायला, तर मी येते ना संध्याकाळी, तुझी बँक सुटते ना तेव्हा मी येते तिकडे, मीच घेऊन जाईन. नाही नको ऐक, मी नंतर बोलते तुझ्याशी, मी फोन करते. पण लवकर कर बाई. अगं, एक तर माझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स नाहीये, आणि हा पीसीओ वाला हा शहाणा आहे, आगाऊ आहे नुसता. आई, मी फोन करते. हा, मी फोन ठेवते. हा, कर हा लवकर. किती झाले रे? 3 रुपये झाले. 3? हो. मी तर एकच फोन केला होता, आणि परदेशात केला नव्हता, इथेच केला होता. आधी 3 रुपये द्या. हे बघ, मी काय आता पैसे वगैरे आणलेले नाहीये, पोरावर मागून पाठवून देते मी तुला. हो भाई, हो माझे पैसे.
किती छान वाटतं हे फोटो बघताना. फोटोत नेहमी सगळ्यांचे चेहरे हसरे असतात. फोटो पाहिल्यावर आपल्या आयुष्यात फक्त आनंदाचे प्रसंग आलेत असंच वाटतं. सगळी दुःख विसरली जातात. विघ्नेश्वरा, आज खूप तृप्त वाटतंय. तक्रारीला कुठे जागाच उरली नाहीये. माझी नाचून घरात हळूहळू रुळतीये. मधल्या सगळ्या चढ उतारानंतर माझं घर पुन्हा आनंदी दिसायला लागले. अजून काय हवं मला? मी तुझी कृतज्ञ आहे. आई, तुमच्या इस्त्री करायच्या साड्या घेऊन गेली इंदू मगाशीच. अगो आई, इतक्या दिवसांनी अल्बम बघत बसलाय? अगं पाहते मधून मधून. श्रीला पाहून बरं वाटतं बघ. आई काय कमाल आहे ना. काय गमतीची आहेत मुलं आपली. आपल्याच घरात चोरून भेटतात. इतकी शहाण्यासारखी वागणारी मुलं अचानक काय झालं असेल ना त्यांना. खरंय. म्हणजे श्रीचं तसं ठीक आहे हो, मुलग्यांना ना या गोष्टी जरा कमीच कळतात. पण चक्क जान्हवी सामील झाली आहे. आत्ता कुठं ती आपल्या घरात जरा रुळतीये. श्री वागला तसं ती वागत असेल. हो, पण त्यामुळे सगळ्यांना निमित्त मिळालं ना हसायला आणखीन एक. पण तिच्या तोंडावर हसू नका हं, फार. बिचारी गोरीमोरी होते ग. म्हणजे आता नवीन नवीन लग्न झालंय असं वाटायला लागलंय नाही. म्हणजे जान्हवी नवीन लग्न होऊन आली तेव्हा आपण सगळेच जरा वेगळ्या मूडमध्ये होतो नाही. ही सगळी मजा बघण्याच्या मनस्थितीतच नव्हतो. आता ते दिवस परत आलेत असं वाटतंय. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की जान्हवी हळूहळू श्रीकडे ओढली जाते. त्यांना एकमेकांना भेटावंसं वाटतंय, बोलावंसं वाटतंय, एकमेकांच्या बरोबर असावंसं वाटतंय. शेवटी संसार म्हणजे काय ग? सुखदुःखाचे वाटेकरी होणं. आई, मला काय वाटतंय, आपणच जान्हवीला सुचवूया का की तू आता श्रीच्या खोलीत जा म्हणून? नको. का नको आई? म्हणजे त्यांच्या दोघांच्या वागण्यावरून तर वाटतंय ना आपल्याला की त्यांच्याही मनात असंच आहे. असेलही, मी नाही म्हणत नाही. पण हा जान्हवीचा भावनिक प्रवास आहे, तो पूर्ण होऊ दे. ती वेळ आलीये हे तिला ठरवू दे. प्रामाणिकपणे स्वतःशी कबूल करू दे. पण आई, तिला हे आपल्याला सांगायला संकोच झाला तर? नर्मदा, सगळं सांगावं नाही लागत. वागण्यावरूनही कळतं. एक टप्पा असा येईल जेव्हा ही गोष्ट त्या दोघांनाही लपवून ठेवता येणार नाही. आपण त्या क्षणाची वाट पाहू. तुम्ही? शशिकला मॅडम, तुम्ही एकदम घरी कसे काय आलात? पिंट्याची नोकरी गेल्यानंतर तरी शहाणपण येऊन तुम्ही माझे फोन उचलाल असं वाटलं होतं. पण पोडगेपणात तर तुम्ही मलाही मागे टाकलं. मग काय करणार? आलो तुमचा माग कडत 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 कडत. हो, असं काय बोलताय अनिलराव? अहो, तुमची माझी काय बरोबरी आहे? तुम्ही खूप मोठे आहात हो. पोडगेपणात? अहो, असं नाही म्हणत आहे मी. हो, तुम्ही बडी माणसं. आम्ही आपले छोटे छोटे. मग फोन का घेत नव्हतात? हो, माझा फोनच चालत नव्हता. म्हणजे सारखा कट होतोय बघा, आणि बॅलन्सही नव्हता. म्हणूनच मी आता जानूला फोन करायला गेले होते पब्लिक फोनवरनं. हो, ती जरा कामात आहे. मी भेटते ना तुम्हाला संध्याकाळी निवांत. नाही, माझा तुमच्यावर विश्वास नाही. आता एकदा ठेवा तुम्ही, शेवटचा. नाही नाही, अहो भेटते ना मी तुम्हाला संध्याकाळी. तुम्ही असं करा, थोडासा चहा घ्या, यांचाही व्हायचाच आहे. मला चहा नकोय. अहो आता घ्या की गोडभर पाहुण्यांबरोबर. मला चहा नकोय, मला खुलासा हवाय. अहो कसला खुलासा? यांचं जे काही म्हणणं आहे ना त्याचा. अहो त्यांचं तुम्ही काही मनावर घेऊ नका हो. हो शशिकलाबाई, मी काय मूर्ख म्हणून बोलतोय? हो असं नाही हो, तुमच्याशी मी बोलते ना नंतर. थांबा ना. तुम्ही माझं म्हणणं मनावर घ्या.
आणि माझे पैसे मला परत करा, नाहीतर मी पोलीस स्टेशन मध्ये जाईल. तुम्ही काय बोलताय मला काही कळतच नाही हो. काय काय बोलताय तुम्ही? पैसे द्यायची वेळ आली की काही कळत नाही का? आणि पैसे घेते वेळी सगळं कळत होतं. नाही, अगदी मोजून मोजून घेत होतात. किती पैसे झाले माहित आहेत का? हिशोब आहे. सांगितलं ना तुम्हाला नंतर बोलूया म्हणून. कला हे म्हणतायत ते खरं आहे. आता तुम्ही नका यात पडू. आमचा वेगळा व्यवहार आहे तो. वेगळा व्यवहार? कसला वेगळा व्यवहार? कळू दे तरी मला. तू कशासाठी पैसे घेतलेस यांच्याकडून? मला सांगितलं होतं ना मी अनिलराव, मी भेटते तुम्हाला संध्याकाळी म्हणून. काय गरज होती इथे येऊन पचकायची? शशिकला मॅडम, तोंड सांभाळून बोला. तुम्ही मला मी सगळं नंतर सांगते. नंतर नाही, आत्ता यांच्या समोर. हो ते घेतले होते मी जानूच्या लग्नासाठी म्हणून. आता एवढ्या मोठ्या घरात मुलगी द्यायची तर आपण काही खर्च नको का करायला? आणि मला वाटलं होतं वाण सामान भाजीपाला याच्यातनं काहीतरी पैसे वाचवेन मी आणि देईन यांचे परत म्हणून. पण तुम्ही काळजी करू नका, मी खरंच तुमचे पैसे परत देणार आहे. पण काय तुम्ही अनिलराव, हो पळून चालले का मी कुठे? म्हणजे हे पैसे तू गेल्या ऑक्टोबर मध्ये घेतलेस? ते बाई नेमकं मला म्हणजे काही आठवत नाहीये. मला आठवते ना, हे पैसे तुम्ही जून मध्ये घ्यायला सुरुवात केली.